दया करके कर्मों से छुड़ा देना। इतनी सी विनय तुमसे चरणों में जगा देना। काय सांगितलं? माता कोण माता आहे आपली? जिनवाणी माता. बरोबर. का जिनवाणीला माता म्हणायचं? कारण माता कशी असती? आपल्या मुलाचं रक्षण करते, आपल्या मुलाचं पालन करते, आपल्या मुलाला मार्ग दाखवते, त्याचं सगळं भलं इच्छिते. मग तसं आता आपल्याजवळ देव नाही आहे, शास्त्र हेच आपल्यासाठी देवाची वाणी. मग ते जिनवाणी माताच आपल्यासाठी आपली रक्षक आहे, आपली हितचिंतक आहे, आपली मार्गदर्शक आहे. म्हणून सांगितलं माता तू दया करके, हे माता तू माझ्यावर दया कर. माता तू दया करके कर्मों से छुड़ा देना. हे सगळे कर्मांचे उदय चाललेत, मग हे कर्म कसे संपणार? मग त्या मातेच्या आपण आधाराला गेलो, तिच्या शरण गेलो तर आपल्याला समजणार की या कर्मापासून कसं मुक्त व्हायचं. कुठल्या मातेच्या? जिनवाणी मातेच्या आपण शरण गेलो, वाचलं, त्याचं अध्ययन चिंतन मनन केलं तर आपल्याला आपले कर्म सुटतात. कारण ती माता आपली रक्षक आहे. बाहेर कोणी संसारामध्ये तुझी माता चांगली का वाईट आहे? जी माता आपल्याला संसारात पाडती, मोहात पाडती, ती आपली हितचिंतक नसते. आणि जी आपल्याला निर्मोह बनवणार, आपल्याला आनंदी जगायचा मार्ग दाखवणार, आपल्याला आपलं स्वरूप दाखवणार, ती माताच आपली हितचिंतक. काय तुमची माता कोण आहे हो? जिनवाणी किती शिकवलं, जेवढं शिकवलं ना तेवढी माता आपली उपकारी. कारण त्या मातेचा परिचय करून देणारे आपल्याला कोण आहे दुसरं? म्हणून सांगितलं हे माता तू मला कर्मापासून सोडव. दुसरी ओळ काय? कर्मों से छुड़ा देना. इतनी सी विनय तुमसे. माझी एवढंच तुम्हाला विनंती आहे तुला हे माता की चरणों में जगह देना. कुठल्याही भावात गेलो तरी सुद्धा मला या जिनवाणी मातेला सोडायचं नाही. म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरूंच्याच मी शरण राहो, तेच माझ्यासाठी आदर्श राहो. कोण? खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्रच. म्हणून सांगितलं माता तू दया करके कर्मों से छुड़ा देना. इतनी सी विनय तुमसे चरणों में जगा देना. अजून काय करते माता? आपल्याला आपलं स्वरूप दाखवते. म्हणजे तू कोण आहेस याचा परिचय देणारी ती माता आहे आपली खरी. म्हणजे आपल्याला आपला आत्मा दाखवते. तुम्ही शरीर नाहीये, तुम्ही मनुष्य नाहीये, तुम्ही जीव आहे हे दाखवणं म्हणजे महान उपकार आहे त्या मातेचे आपल्यावर. असं मला या जगात कोणी भेटणार नाही सांगणार. काय कर्म मी एवढं कर्म केलंय काय? आपण अजून भरपूर केलंय. मोक्षाला जाईपर्यंत सगळे कर्म सुटल्याशिवाय मोक्ष नसतो. आपण खूप केलंय पाप, म्हणून ह्या काळात जन्मलोय. पण त्याचा विचार करायचा नाही आता. ते पाप आपल्याला काय करत नाहीये, ते उदयाला येणार आणि निघून जाणार. त्याला आपण भोगायचं नाही. हे या भावात झालं. मागच्या भावात काय केली तुला काय माहिती? या भावात तू चांगल्या मनाने वागली, पण मागच्या भावात, त्याच्या मागच्या भावात अनेकांशी आपण कळत नकळत वैर बांधतो. त्याच्यामुळे सगळे कर्म आपल्याला बांधले गेले तेव्हाच त्यांचे उदय आता. मी सांगायला की तुला, मी मागच्या भावात तू कुठं होती, मी कुठं होते. या भावात आपण संपर्कात आलोय. मागच्या भावामध्ये असे अनंत भाव गेलेत मागचे, ज्याच्यामध्ये मी कर्म गोळा केलेत. आणि ते कर्म कसे फिटणार? असं धर्माच्या सानिध्यात आलो म्हणून कर्म जास्त उदय येतात का? ते उदय येऊन निघून जाते. म्हणजे उपकार करते ते आपल्यावर. आपण काय म्हणतोय, मला नको उदय, मला दुःख नको. मग ते काय करायचं? कर्म तुमच्या जवळच राहणार परत. ते उदयाला येऊन निघून गेले तर सुख सुख आहे पुढं. मग सुख पाहिजे का नको आहे भविष्यात? मी सांगते की तुला, हे सांगितलं जिनवाणी मातेमध्ये.
म्हणजे आता जर तुम्हाला दुःख भोगायला मिळतंय ह्याच्यामध्ये तुम्ही स्थिर राहिला तर नियमाने भविष्यकाळ सुखाचा असतो आपला. मग माताजी किती गोष्टी सांगितल्या तुला, सगळ्या सांग की, सगळ्या मुलींच्या गोष्टी सांगितल्या अम्मांनी. कुठल्या मुलींना सुखासुखी जीवन जगता आलं सांग? एकाच्या डोक्यावर जळती शेगडी ठेवली, एकाच्या गळ्यामध्ये साप टाकला, काय दिली ऐकली ना सगळ्या गोष्टी. एकाला त्या बाणांनी छेदलं, एका देवांनी त्या काय आगीचा उपसर्ग केला, दगड टाकली. काय त्यांना त्रास नव्हता? आपल्यापेक्षा जास्त होता का कमी होता? मग त्यांनी काय म्हणायचं, मलाच का कर्मांचा उदय, मी एवढं पाप केलंय का? किती पाप केलं असते सांग मुनींनी. मुनी काय पाप करते, मग त्यांना काय एवढे उदय? म्हणजे केलेलं तर आपणच आपल्याला असतं भोगायला मिळणार, दुसऱ्याचं मिळत नसतं कोणाचं काय. मग ते उदयाला येणारच आहे 100%. फक्त त्याच्यामध्ये मी कसे भाव करायचे माझ्या आधी नाही. मी आकुलता करत बसलो, दुःख केलं तर परत परत बंद होणार असेच. परत भविष्यामध्ये हेच भोगावं लागणार. नको आता आपल्याला काय भोगायचं नाहीये. एवढ्यासाठी आपण अम्मांच्या जवळ आलोय, एवढ्यासाठी सगळी देशना मिळवली आपण. किती किती महान पुरुषार्थ केलाय तुला माहित नाहीये. तुम्हाला आजपर्यंत जीवनामध्ये तिथे मिळालं नाहीये ना सानिध्य तुमच्या गावात, त्यामुळे तुम्हाला कळत नाही की तुम्हाला आज काय मिळतंय. उपलब्धी आहे ती एक तुझी. एवढ्यावर सुद्धा तू जीवन खूप सुखाने जगू शकशील, जेवढं जगशील तेवढं. अनेक भाव चांगले सुखाने जगणार आपण जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत. फक्त ह्या वाणीचं, या देशनेचं खूप चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे आपण. तर मग ते पडणार आपल्या ज्ञानात, धारणेत. ते इथलं इथं सुटून जाणार सगळं. परत आकुलता, परत क्लेश, परत कर्म, परत दुःख, हेच भोगत बसायचंय का? पुढच्या भावात कुठे जायचंय आपल्याला? दुःखात जायचंय का सुखात जायचंय? मला माझ्या आत्म्याचा परिचय झाला तर सुख आहे. हे सगळं येत राहणार, येणार जाणार, सगळं चालू राहणार हे चक्र. आपण त्याला थांबवू शकत नाही, बदलू शकत नाही. काय म्हणले, काय कळलं सांगा? तिलाच नाही, आपल्याला पण चालले ना जे शरीराचे त्रास होतो, काहीतरी भोगावं लागतं, दुःख होतं, जे काय हात दुखलं, पाय दुखलं, डोकं दुखलं, हे सगळे आपले उदय आहेत. कोण दिला आपल्याला त्रास? हा आपणच कर्म. मी केलेत ना पूर्वी कर्म, त्याचं फळ मला आता भोगायला मिळतंय. मग मी आता त्यात हाय हाय केलं, दुःख केलं, रडलं, समज पायाला लागलं, कुठंतरी कट झालं, रक्त आलं, रडलीस तू, काय झालं? पुन्हा असेच कर्म भोगावे लागणार. म्हणून सांगतायत काय करा, ज्ञान झालं ना आता आपल्याला, शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे. मी कोण आहे? मग मी आत्मा आहे तर आत्म्याला कट होतं का कुठं? आत्म्याला दुखतं का? काय त्या आत्म्याला काय होतं? जे झालं ते सगळं शरीराला झालं. मग तुम्ही काय मानताय? मला झालं. मग हेच परत दुःखाला कारण आहे. परत परत अनेक वेळा हे असे उदय येणार. एकदा पायाला लागणार, एकदा हाताला लागणार, डोक्याला लागणार, मग परत सगळीकडे रडत बसायचंय का आपण? म्हणजे तत्वज्ञान त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी पण उपयोगात आणा हे सांगायचंय मला. मामा ऐकलं का? मग मी जीव आहे, हे कर्मांचे उदय माझ्यापासून वेगळे आहेत हे चिंतन करायचं. मी पाप केलं नाही, उलट मी पुण्य केलं हे का बघत नाही तू? इथं येणाऱ्या जीवाला पापाने आला का इथं जीव? तूच नाही, यांनी सुद्धा पुण्य केलंय म्हणून त्यांना इथं येता आलंय. काय हो, पुण्य केलंय का पाप केलंय? पुण्य केलं म्हणून. मग असं का विचार केला नाही तू? मी काय पाप केला हा विचार करायला लागली. किती पापी जीव आहेत सांग तुझ्या गावामध्ये, कोणाला मिळालं हे सानिध्य? पुण्याला वाणला मिळतं का पापीला मिळतं? मग किती महान पुण्यवान आहेस तू. मी हे बघायला लागले आणि तू काय बघायला लागली? पाप केले. कोण आहे तू? पापी आहे का पुण्यवान आहेस? सांगायला तुला आजी पापीस का पुण्यवान? इथं आली म्हणजे पुण्यवान. काय आहेस? चांगल्या दृष्टीने बघायचं आयुष्याकडं, वाईट दृष्टीने बघायचं नाही. कारण हे सगळे कर्मांचे उदय निघून चाललेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपण बघतोय किती येत आहेत, मला त्रास देत आहेत, ही दृष्टी नाही ठेवायची. उलट येऊन जाऊ देत म्हणतो ज्ञानी जीव. मला आता ज्ञान आहे, पुढच्या भावात मी अज्ञानी झालो, कुठं रमलो परत शरीरामध्ये, तर परत तिथे दुःख करत बसणार आहे. मला आता इथं गुरु मिळाले, ती जिनवाणी मिळाली आहे, तर माझं किती भाग्य आहे. अशा वेळेस कर्मांचे उदय येऊन निघून चालले तर चांगलं आहे हे विचार करायचे. म्हणून आजच्या पुढं कधीच म्हणायचं नाही मला मी काही इतकं पाप केलं का.
हेच विचार कर, मी महापुण्यवान आहे. घरातल्या कुठल्या कोणाला मिळालं सांग असं तुझ्यासारखं भाग्य? तुझ्यामुळं आज त्यांना मिळायला लागलंय. त्यांना स्वतःला मिळालं का आजपर्यंत? तुझ्या पोरीला इच्छा आहे राहायची, पण तिला मिळतंय का? सांग, पुण्य आहे का पाप आहे? आणि तेच तुला मिळायला लागलंय सगळं, पुण्य आहे का पाप आहे? म्हणजे भाग्य लागतं हे सगळं मिळायला, खरे गुरु मिळायला, त्यांची वाणी ऐकायला, ते धारणेत ठेवायला, त्याच्यावर चिंतन करायला, ते सगळं जीवनात उतरवायला सगळ्याला भाग्य लागतं. आणि ते आहे तुझ्या जवळ. म्हणून चांगल्या गोष्टी बघायच्या, चांगल्या दृष्टीने बघायच्या. सगळा आनंद आहे उलट मग आपल्यासाठी. काय दुःख नाही आहे करायसारखं कोणाच्याही जीवनात. मी आतापर्यंत तुला सांगू उदाहरण, या एक 8 दिवसात 15 दिवसात मला इतक्या जणांचे वेगवेगळे दुःख ऐकायला मिळाले. सगळ्याच्या संसारामध्ये वेगवेगळे दुःख आहेत आत्या. तुला माहितीये माझ्यापेक्षा जास्त तू जगलीयस आयुष्य, सगळ्याचे जीवन बघितलीयस. म्हणजे आपल्याला वाटतं माझं दुःख किती मोठं. कोणाचं दुःख मोठं आहे? प्रत्येकाला जगात कोण दुःखी आहे? सगळ्यात जास्त दुःखी आत्या मनुष्य प्राणी. मीच दुःखी आहे वाटतंय. मला किती मोठं संकट संसारात. तर मी तुला सांगू, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज संकट आहे, भयंकर संकट आहे. म्हणजे कालच सांगते तुला, माझा एकाचा फोन झाला. तर त्यांच्या घरात 4 जण राहत होते. त्यातला एक जण गेला, म्हणजे पुरुषच गेला घरातला. आता 3 जण आहेत माग. म्हणजे कोण राहिले? आई, मुलगा आणि मुलगी, 3 जण माग राहिले. तर वडिलांना कर्ज झालं होतं म्हणून ते निघून गेले. आता 3 जण घरात जगायचं कसं मला सांग? धंदा बंद पडलाय, काय घरात पैशाची आय नाहीये आणि खर्च रोज आहे. म्हणजे धन नाहीये, हातात बिझनेस नाहीये, पुढचं काय भविष्य नाहीये, पण सगळं जगायचं आणि पुरं पाडायचंय. काय करायचं सांग? त्यातल्या मुलीचा मला फोन आला होता आणि ती म्हणाली की माझ्याकडून होप्स होते, म्हणजे फॅमिलीला, की मी जॉब करेन. आता शिकत होती ती, मी जॉब करेन आणि पैसा मिळवेन असं. पण तिची एक्झाम आता झाली तर ती फेल झाली त्याच्यात. आणि त्यात परत तिला म्हणले हेल्थ इश्यू सुरू झाले, म्हणजे काहीतरी शारीरिक त्रास, सारखं आजारी असते ती म्हणली. आता काय करायचं सांगा? म्हणजे इकडं शिक्षणाचा खर्च, इकडं औषध गोळ्यांचा खर्च, घर खर्च आणि इन्कम काहीच नाही. म्हणजे कसल्या परिस्थितीतून जातो जीव? आपल्याला काय संकट आहे सांग? हे एक घर सांगितले तुला मी, असे अनेक केसेस येतात आम्हांकडे तर प्रतिक्रमणासाठी म्हणून. अनेकांनी आम्हांकडनं प्रतिक्रमण घेऊन गेले, पश्चाताप करतात, मी काय चुकलो हे बघतात. मग आपल्याला दुःख आहे का? उलट ह्याच्यापेक्षा भयंकर दुःख आहेत अनेकांना. एकांच्या घरामध्ये फंक्शन होतं काहीतरी आणि सगळे आले होते घरात, आणि घरामध्ये फंक्शन म्हटल्यावर ते सगळं ज्वेलरी वगैरे, पैसा, धन सगळं ठेवलं होतं घरामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी ते जाणार होते कुठंतरी जिथं फंक्शन होतं तिथं. त्यामुळं आज सगळेजण ते मिळून मीटिंग केले आणि त्यांच्या साईडला कुठं एक 4-5 घरं सोडून तिथं झोपायला म्हणून रात्री गेले होते. तर हे घर रात्रीतून चोरांनी फोडलं. काय झालं सांग? दुसऱ्या काहीही घरात राहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सगळं घर रिकाम आणि आता फंक्शन कसं करायचं? म्हणजे एक संकट नाही, अनेक संकट आहेत डोळ्यासमोर पुढं भविष्यामध्ये. आणि असल्या अनेक संकटातून आपण अनेक वेळा जाऊन आलोय. परत तेच भोगायचंय का आपल्याला? म्हणून जिनवाणी सांगतेय, आता मिळालंय ना, हे उदय येत आहेत, निघून जाते, जाऊ दे, अजून उदय येऊ देत, हे भाव करायचं. मी स्थिर राहणार ह्याच्यामध्ये, मी माझ्या ज्ञानालाच जाणणार, मी ज्ञानमय राहणार, हे भाव करायचे आपण. बाकी दुसरे वाईट भाव येऊ द्यायचे नाहीत आपल्याला. आपण घरी राहून अज्ञानामध्ये तेच भाव केले. आता ज्ञानीची संगतीत येऊन पण आपण तसंच राहिलो तर काय आपण मिळवलंच नाही मग संगतीतनं. म्हणून काय परिणाम कर, हे माझे भाव चुकले, आता मला असे भाव न होत. काय करायचं आराध्या? मला याच संगतीमध्ये राहायचंय, मला माताजींसारखं शिकायचंय, भरपूर धर्म करायचंय. हे भाव होतात का? काय काय भाव होतात म्हणा? मला धर्म भरपूर करायचंय, माझ्या शरीराचा वापर त्याच्यासाठी होऊ दे,
अक्षराचा वापर. मला दीक्षा घ्यायची आहे, मला आत्मकल्याण करायचं, भाव करायचे उत्कृष्ट. निरोगी आपण व्हायचं. आपण भाव काय करतो? मला राणी व्हायचंय, मला काय व्हायचंय, काय व्हायचंय, प्राईम मिनिस्टर हा, व्हायचंय, डॉक्टर, नाहीतर इंजिनियर. डॉक्टर व्हायचंय, असं मोठे मोठे आपण प्लॅन करतो ना. मग हे पण प्लॅनच आहे. मला ब्रह्मचारी व्हायचंय, मला मोक्षाला जायचंय, मला मुनी व्हायचंय, हे सगळे काय आहेत? हे भाव केले का आपण भाव. कधी? तू सांगितली का कधी आराध्याला तू मोक्षाला जा, तू दीक्षा घे? सांगितलं? मग सांगायचं का नको? चांगली गोष्ट सांगायची का वाईट गोष्ट सांगायची? सांगायचं काम आपलं, आपण सांगायचं. स्वाध्याय कर, ध्यान कर, ह्याच्यानी कल्याण आहे का? बाहेरचं शिकल्यावर कल्याण आहे, बाहेरचं शिकल्यावर कल्याण आहे. आणि मग हे शिकल्यावर पाप लागते. स्वाध्याय केल्यावर स्वाध्यायाने पुण्य मिळणार, पुण्याने धन येणार आणि धनाने पोट भरणार आहे. आणि बाहेरचं शिकलेला कोण माणूस आज जगतोय सांग सुखार? एकाजवळ पण धन नाहीये, धन मिळालेलं पुरत नाही, पुरलं तर उरत नाही. म्हणून हे शिक्षण द्यायचं नाही. आपण शिक्षण द्यायचं धर्माचं. ते शिकणारच बाहेरचं, ते सोडणार नाही. पण आपण सांगायचा उद्देश धर्मच शिक, आत्मकल्याण कर, हे उद्देश आपण द्यायचा. तुला आता हेच उपदेश देत आहेत कोण? तुझ्या शिक्षणाचा किती उपयोग आहे सांग आता मला. काय शिकली तू? मॅट्रिक शिकली? शिकली ना तू? मॅट्रिक शिकली, त्याचा मला सांग आता उपयोग किती आहे? काहीच नाही उपयोग. मग हे बघ, मी सांगते तुला, मी डिग्री शिकले, मग डिग्रीच्या नंतर माझा काय उपयोग झाला सांग? मग काय करायचं त्याच्यानी? करून काय करायचं? तिथे सुखच नव्हतं ना. ते शिकलं म्हणून सुख मिळणार आहे का? जे मला सुखाची वस्तू आहे ती आज मिळाली आहे, मला काय नको जगातलं? मी अनंत सुखी आहे आता. म्हणजे त्या शिक्षणातलं सुख नाही आहे. हीच दृष्टी बदलायची आपली. ते बाहेरचं शिकलं म्हणून मोठं झालं नाहीये, त्याच्याबरोबर ही जोड ठेवायची. म्हणजे तुला इंटरेस्ट आहे स्वाध्यायामध्ये, पाठशाळेमध्ये ना, उलट हे चालू ठेवायचं त्याच्याबरोबर. ते तर होणार, त्याला काय आपण बंद कर म्हणत नाहीये, बंद केली तर चांगलंच आहे. पण हे तत्वज्ञान आपल्याला कधीच कुठे मिळणार नाही, शिकायला मिळणार नाही, काय ते समजून घ्यायला मिळणार नाही, कोण शिकवणारे मिळणार नाही. म्हणून हे शिकायचं पहिल्यांदा. दोन्ही करायचं. शिक्षण पण आणि शिक्षण आणि स्वाध्याय. शिक्षण सोड म्हणली तरी सोडणार नाहीये ती. त्यामुळे आपण उपदेश द्यायचा जिनवाणीच शिक, कारण त्याच्यातून आपल्याला सुख आहे, त्याच्याने आपलं कल्याण आहे. खूप चांगलं शिकते, तेच सांगते मी. ते भाव तिचे आहेत ना, बघितल्यावर समजलं मला. घरात तुमच्या कोण तसं नाहीये, तशी येत नाही आता. काय म्हणून म्हणले मला पोरगी द्या तुमची. दुसरं काय मागत नाही तुमच्या. तिला शिकायला मला काय फक्त पोरगी द्या तुमची, दुसरं काय नको. तिच्या सगळं कोण नाहीये. कोणच नाही, सगळ्यात हुशार, निरोगी, सगळं व्यवस्थित करणारी असते. तू पण आहे, तुम्ही पण आहे, सगळे भगवान आत्मा आहे. आपण काय वेगळं आहे? छान. तर काय सांगितलं म्हणून? माता तू दया करके कर्मों से छुड़ा देना, इतनी सी विनय तुमसे चरणों में जगह देना. मी तुमच्या चरणाशी अनंत काळापर्यंत इथंच राहो. जेवढा वेळ माझा राहिलाय संसारामध्ये, सगळा वेळ माझा तुझ्या छत्रछायेतच जाओ. दुसरीकडे मला दुसरा कुठलाही धर्म रुचू नये, कुठली क्रिया रुचू नये, कुठल्या शरीरामध्ये मी अडकू नये. पुढं म्हणा. माज मैं भटका हूँ माया के अंधेरे में, कोई नहीं मेरा है इस कर्म की रेले में, कोई नहीं मेरा है, तुम धीर बंधा देना, इतनी सी विनय तुमसे चरणों में जगह देना. काय सांगितलं? माँ आज मैं
सगळे लाईन जेव्हा आमचे आजोबा होते ना घरी आणि त्यांचा शेवट होता चालू होता, आम्ही लहान होतो एकदम, किती 7, 8, 9, 10 वर्षाचे असे, नाही किती तेवढं पण नाही, 8 वर्षाची असेल मी, लहान एकदम. तर हे भजन त्यांनी तिथे त्यावेळेस म्हटलं ना, जे आले होते सगळे संबोधनाला, इतकं इमोशनल, इतकं फील झालं ते, इतकं टचिंग होतं ना ते भजन. माज में भटका हूँ, असं वाटायला तर त्याला नाही सांगायला, त्याला आम्हाला सांगायला लागलेत असं वाटत होतं ते भजन. म्हणजे ते त्यावेळेस त्यांचा शेवटचा समय चालू होता आणि सगळे असे म्हणणारे असं एकदम सिरियसली म्हणत होते, एवढं त्याच्यातनं भाव ग्रहण झाला ना. आज मैं भटका हूँ माया के अंधेरे में, म्हणजे काय, हे जिनवाणी माता मी आजपर्यंत भटकत आहे कुठं, मायेच्या मागं. म्हणजे हे माझे, ते परके आहेत, हे चांगले आहेत, ते वाईट आहेत, ह्यांनी माझ्याजवळ राहावं, ह्यांनी मला सुख द्यावं, हे सगळं मायाचारी आहे. मी स्वतःला शरीर मानणं ही सगळ्यात मोठी मायाचारी आहे. माया के अंधेरे में कोई नहीं मेरा है, इस कर्म के रेले में. कोण आहे आपलं, हे मरताना नाही सांगायला लागले, प्रत्येक समयात. कोण आहे आराध्य तुझं, हे कोण आहे, ती कोण आहे, ते कोण आहे, माझं म्हणजे कोणीच नाहीये. हे आपण बघत नाही, आपण सगळ्याला काय बघतो, हे माझे, ते माझे, ते माझे. हा, मग तिथं हे सगळे माझे नाहीत, हे ज्ञानात ठेवायचं, आपल्या हे श्रद्धेत ठेवायचं. तर पुढे जाऊन आकुलता होत नाही. कोणाचा संयोग झाला, कोणाचा वियोग झाला तर त्यात दुःख होत नाही आपल्याला. म्हणून म्हणलं काय, कोई नहीं मेरा है इस कर्म के रेले में. तुझं कर्म कोण कोण वाटून घेणार, तुझं पुण्य असो पाप असो, कोण तुला मदत करणार, कोणी नाहीये मदत करणार. सगळे आपल्या आपल्या कर्मानुसार जगतायत, त्यामुळे तू पण तुझंच भोगतीयस. काय पाहिजे का तुला, कर्म के रेले में कोई नहीं मेरा है, तुम धीर बना देना. असं हताश होऊन जायचंय आपण भगवंतांकडं की हे भगवान तुम्हीच माझा उद्धार करणारे आहात, हे जिनवाणी माता तूच मला आधार आहेस. आता कोई नहीं मेरा है, तुम धीर बंधा देना. मला धीर देणारी कोण आहेस, तूच माता. म्हणून मी तुझ्या चरणाशी आलोय. असं सर्वस्व समर्पण करायचं देवशास्त्र गुरु समोर. तुम्ही काय सांगाल ना, तीच माझ्यासाठी पूर्व दिशा, तेच माझ्यासाठी मोक्ष आहे. आणि ते सर्व रीतीने त्याचं पालन करायचं, प्रयत्न करायचं. त्याच्यामध्ये पण परंतु किंतु आणायचं नाही. असं आहे, मी काय करू, काय नाही सांगितलं ना आचार्यांनी, भगवंतांनी, माताजींनी. शरीर नाहीये, तू जीव आहेस, तेवढंच आणायचं काम करायचंय. आणि मला त्रासच होतोय, मला जात नाही जेवण, मला किती वेदना आहे, हे म्हटल्यावर पण परंतु आला सगळा. मग त्यावेळेस तिथं मातेला म्हणायचं, कोई नहीं मेरा है, धीर बंधा देना. म्हणजे आपल्याला जिनवाणी माता धीर देते की थोडा वेळ आहे, थोडा वेळ सहन कर बास, पुढे तुला काहीही कष्ट नाहीये. किती सुंदर आहे सांग, हे सांगणारी माता असते. पुढं, जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से, जाऊं तो किधर जाऊं, यह पूछ रहा तुमसे, कत भूल गया हूँ मैं, तुम राह दिखा देना, इतनी सी विनय तुमसे, चरणों में जगा देना. जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से,
कुठं जीवन के चौराहे पर म्हणजे हे सगळे एक एक फेजेस आहेत जीवनामध्ये आलेले. काय बालपण, तरुणपण, वृद्धपण, हे म्हातारपण, हे सगळे एक एक फेजेस आहेत. मग त्याच्यामध्ये काय करतोय मी, जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से, कुठे जाऊ मी, कुठे जाऊ, धर्मात जाऊ का अधर्मात जाऊ, संसारात जाऊ का मोक्षाला जाऊ, कुठं, हे करू का ते करू, हे जेव्हा द्विधा आली ना त्यावेळेस सांगतायत की तू योग्य मार्ग शोधू शकणार नाहीस. मग मला धर्मच करायला पाहिजे हा निर्णय केला तर पुढे सरकणार. जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से, जाऊं तो किधर जाऊं. कुठं जाऊ मी, कोणाला विचारायचं, कोणाला विचारायचं, स्वतःच्या आत्म्याला विचारायचं पहिल्यांदा. मी जे करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे. जसं म्हणले माताजी सांगायच्या, चोर असतो चोरी करतो ना त्यावेळेस त्याला काय वाटतं, मी करतो ते चांगलं आहे वाईट आहे, काय वाटतं त्याला, मी करतोय चुकतंय हे कळतंय त्याला, पण हे मी नाही करायला पाहिजे हे पण कळतंय, पण तू करतो. म्हणजे म्हणायचंय काय खाय प्यायसाठीच नाही, शौक म्हणून पण करेल, मला भरपूर धन पाहिजे ह्याच्यासाठी पण करेल. म्हणून सांगाले की जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से, जाऊं तो किधर जाऊं, मी हे करू का नको, करायला पाहिजे का नको. जसं एका महाराजांनी उदाहरण सांगितलं की एक चोर होता काय, आणि तो निष्णात चोर होता काय, आणि कधी चोरी करताना पकडला गेला नाही. म्हटल्यावर त्याला फार आपला अभिमान की मी किती ग्रेट आहे, कोणी मला पकडू शकलं नाही आजपर्यंत, मी स्वतः सक्सेसफुल होतो असं. तर एक दिवस काय झालं की तो चोरी करून पळाला, तर त्याच्या मागं कोणीतरी लागलं होतं सैनिक. म्हटल्यावर तो पळत गावाच्या बाहेर गेला आणि लपायला जागा नाही म्हटल्यावर तिथे एक पडकं घर होतं काहीतरी असं वाडा टाईप, आणि तो जाऊन तिथं लपून बसला आणि ते शोधून शोधून मिळाला नाही म्हटल्यावर ते सैनिक निघून गेले. मग आता तो तिथं राहिला होता ना, थोडा वेळ लपला होता, रात्र त्यांनी तिथंच काढली. तिथं जेवढ्या वेळ तो थांबला ना तेवढा वेळ त्याला सारखं असं वाटायला की मी चुकलो. एवढ्या वर्षात त्याला एवढ्या आयुष्यात कधी वाटलं नाही, पण तिथं जेव्हा थांबला होता ना तो त्यावेळेस त्याला सारखं ती फिलिंग यायला लागली की मी चोरी करतो, मी चुकतोय, मी आता चोरी केली, मी चुकलो, हे सारखं त्याला का बरं वाटायला लागलं. असं रात्र गेली त्याची आणि सकाळ झाली की तो स्वतः जाऊन पोलिसांकडे सरेंडर करतो की तो मीच आहे चोर, ज्याला तुम्ही शोधत होता का. मग ते पोलीस पण आले, एकतर एवढ्या दिवसात तू चोरी केला कधी पकडला गेला नाहीस, आज सुद्धा तू पकडला गेला नाही आहेस, एवढ्या दिवसात तू कधी सरेंडर केला नाही, आज का आलास, का आज काय झालं असं. तर त्यांनी सांगितलं की मी काल जिथं गेलो होतो मला माहित नाही काय झालं, पण मला सारखं असं आतून फील होत होतं, असं सारखं मला चुकल्यासारखं पाप करतोय असं वाटत होतं, आणि त्याच प्रेरणेने मी आज इथपर्यंत येऊन सांगितलं की आजपासून मला चोरी करायची नाही, मग तुम्ही काय द्याल ती सजा मला मान्य. तर त्या पोलिसांनी शोध घेतला की तू कुठं जाऊन लपला होतास. तर त्यांनी ते शोधल्यावर त्यांना कळालं की जिथं तो जाऊन थांबला होता ना ते पूर्वी जिन मंदिर होतं आणि ते पडलेलं. तर त्या वास्तूची त्या क्षेत्राची पवित्रता अशी होती तिथं गेलेला माणूस पाप नाही करू शकत, आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपोआप असे होत गेले की मी हे करायला नकोय, मी हे सोडून द्यायला पाहिजे, हा मार्ग चांगला नाही. आणि त्याचं त्याच्यातून परिवर्तन झालं, सुधार झाला, त्याचं आयुष्य बदललं सगळं. आपलं आयुष्य आपण पण इथं आलोय तर सगळं बदलायला चालू आहे. आता ह्याच्या पुढचं सगळं आयुष्य आपलं बदललेलं असायला पाहिजे. जे मागं जगलो तेच नाही जगायचं पुढं, सगळं इथं टाकून बदलून जायचं. बस पाप नको आता मला पुढच्या आयुष्यात कुठं सुद्धा, मला सतत माझ्या स्वभावाचं वेदन राहू दे. त्यांनी जसं आपलं सगळं पूर्व आयुष्य सोडून टाकलं, नवीन जगला, तसं आपल्याला पण आपलं नवीन जीवन सुरू करायचं.
काय तुम्हाला पण मला माझं नवीन जीवन सुरू करायचं एवढं आम्हाला सांगितलं, त्याच्यामधून मला सतत वेदन होते का नाही, करता का नाही ध्यान? मी जाणतोय मी हे करणारा नाहीये, किंवा मी काय वेदना झाले तर त्याला पण मी जाणणार आहे, काम करत असताना मी करणार नाही जाणणार आहे. हे सतत तुम्ही पण वेदन करायचं. तुम्हाला फील झालं तर उलट त्यांना पण करत असताना ते वेव्स ट्रान्सफर होतात. आपण आकुलता करणार त्यांना पण आकुलता होते. मी सुखी राहिले त्यांना पण सुख आहे. पुढं काय जाऊं तो किधर जाऊं यह पूछ रहा तुमसे. पथ भूल गया हूँ मैं तुम राह दिखा देना. म्हणून हे जिनवाणी माता मी तुझ्या जवळ आलोय, तू मला रस्ता दाखव. मग मार्ग कुठले दाखवते जिनवाणी? जिनवाणींनी सांगितलं मोक्ष मार्गच यथार्थ मार्ग आहे. तू कुठेही राहा पण मोक्ष मार्गस्थ राहा. कसं राहायचं? मोक्ष मार्ग कसं राहायचं? कुठं जातो तो रस्ता? कुठं असतो? आत्म्याकडे. तो बाहेर नाहीये तो रस्ता. आपल्या ज्ञानात, आपल्या ज्ञानामध्ये आपण स्वीकारलं की शरीर मी नाही, कर्म मी नाही, हे उदय मी नाही, मी जाणणार आहे, तर तिथेच मोक्ष मार्ग सुरू झाला. म्हणून हा मार्ग मला दाखवा असं आपण जिनवाणीला सांगितलं, आपण गुरुमातेंना सांगितलं. तो मार्ग आपल्याला दिलाय त्यांनी. बस आपण त्याच्यावर आता आक्रमण करायचंय, आपलं पादक्रमण करायचंय. मी तसा आहे हे अनुभव करायचा. पुढे लाखों को उबारा है मुझको भी उबारो तुम. मझधार में है नैया उसको भी तिरा दो तुम. मझधार में अटका हूँ तुम पार लगा देना. इतनी सी विनय तुमसे चरणों में जगा देना. लाखों को उबारा है मुझको भी उबारो तुम. म्हटलं का कधी एकदा तर असं आम्हा तुम्ही अनेकांचा उद्धार केलाय, माझं पण करा असं म्हणली का आम्हाला आल्यापासून? उद्या म्हणायचं पहिल्यांदा काय, तुम्ही एवढ्या जणांना उपदेश दिलाय, एवढ्या जणांचं आयुष्य तुमच्यामुळे परिवर्तित झालंय, इतक्या जणांना तुम्ही तारलंय, मला पण तारा असं म्हणायचं. आपण काय म्हणायचं? तुम्ही पण म्हणायचं. काय म्हणायचं? तुम्ही एवढ्या सगळ्यांचा उद्धार केला, आता माझा पण उद्धार करा, मला पण मार्ग दाखवा. लाखों को उबारा है असं रडायचं म्हणलं उलट जाऊन भगवंतांच्या समोर, हे भगवान तुम्हीच मला काढणार आहे त्या दुःखातनं. किती किती दुःख आहे माहिती? भक्तामल स्तोत्रमध्ये एका श्लोकात काय सांगितलं? कुठं आहे तुम्ही माहितीये का? संसारात आहे म्हणजे अशा समुद्रात पडलाय जिथं सगळीकडनं मगरी आहेत, आवासून उभारलेत आणि मध्यभागी तुम्ही आहे, आणि तो समुद्र खवळलाय, तुम्हाला कुठेही रस्ता नाही आहे, काही आधार नाही आहे, नाव नाही, कोणी वाचवणार नाही, आणि अशामध्ये सगळ्या मगरी खायला आल्या तुम्हाला. कोण वाचवणार? तिथं सांगितलं बस एक भगवान आहे की ते भगवान, नाही तर माझा भगवान आत्मा, हेच मला त्यात वाचवणार आहे. तसंच आहे इथं पण. लाखों को उबारा है, अनेकांचा उद्धार केलाय भगवंतांनी, जिनवाणी मातेने. ज्यांनी त्यांना स्वीकारलं, त्यांच्या शरण गेले, त्यांचा उद्धार होणारच, 100% झालाच. मग मी का नाही जायचं त्यांच्या शरण? त्यांचा का स्वीकार करायचा नाही? म्हणून माझं पण तुम्ही उद्धार करा, मला पण तुम्ही यातून बाहेर काढा असं आपण त्यांना विनंती करतोय. लाखों को उबारा है मुझको भी उबारो तुम. मझधार में है नैया उसको भी तिरा दो तुम. म्हणजे काय? मझधार में है नैया उसको भी तिरा दो तुम. असं मी आता त्या प्रवाहामध्ये आहे आणि त्यातून माझी नैया कुठेही जाईल. म्हणजे या जर तुमचा आधार मला मिळाला नाही तर मी काही माझं कल्याण होणं शक्य नाही आहे.
माझा कुठेही प्रवाह जाईल असा. म्हणून हे भगवान तुम्ही काय करा, माझा उद्धार करा, मला तुम्ही त्यातून बाहेर काढा. जसं म्हटलं, समज आपल्याला कर्ज झालं, आपल्याकडे काहीच धन नाहीये, तुम्हाला काय आठवतं त्या क्षणाला? काय तुमच्याकडे धन नाहीये, तुम्हाला काय आठवतं मामा? समजा तुम्हाला काहीच नाही, आता संसारात जगायचं, तुम्हाला तुमच्याजवळ धन नाहीये, तुम्हाला आज खर्च करायला धन पाहिजे, लागणारच आहे 100%. तर दुसरा काय आधारच नाहीये, तर तुम्हाला असा व्यक्ती आठवतो जो आपल्याला धन देऊन मदत करेल, जो आपल्याला या संकटातून बाहेर काढेल. असं आपल्याला व्यक्तीचं लगेच स्मरण होतं. त्याच्या समोर जाऊन आपण किती विनंती करणार, गयावया करणार की मला तुम्ही धन द्या, मला तुम्ही या संकटातून बाहेर काढा, तुम्ही माझी मदत करा. आपण किती त्यासमोर समर्पण आपलं, तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार. असतं का नाही असं व्यवहारामध्ये, संसारामध्ये? मग इथं तर आपलं भवाचं संकट आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे, आणि त्यातनं आज तुम्हाला अशी परिस्थिती आहे की सुख मिळणारच नाही. मग तुम्हाला कळालं की हे भगवान आहे जे तुम्हाला त्यातून काढणारे आहेत. तुम्ही त्यांच्या समोर जाऊन काय करणार? किती आपण जसं तो पैशासाठी गडाबडा रडतोय, ओरडतोय, मदत मागतोय, आपण किती करतो सांग भगवंतांसमोर? कसं तुम्हीच मला बाहेर काढणार आहे ह्याच्यातून. इतकं आपलं समर्पण असतं का? इतकी आपली भक्ती असते का? इतकं आपलं भाव पूर्ण करतो का आपण धर्म करताना? एकदा कर ना, बघ त्याचं परिणामाचं फळ इतकं छान आहे. एकदा समर्पण करायचं भगवंतांच्या समोर. काय म्हणलं, कळलं का तुम्हाला? म्हणजे जावा तिथं देवाच्या समोर जातो, दर्शन करतो किंवा ध्यानाला बसतो, त्यावेळेस एवढं भाव पूर्ण करा जे करता ते. एकदा केलं ना तरी सुद्धा तुम्हाला बस तुमचं समजून घ्या सगळं दुःख संपणार. पण आपण तसं करत नाही. देवाकडे गेलो तरी सुद्धा आपलं लक्ष कुठं असतं? कुठं असतं? काय केलं आजपर्यंत? ते नोपीला गेलो मंदिरात, दशदर्शनला गेलो मंदिरात, तिने साडी कसली घातली, तिने दागिना कसला घातला, ती कधी आली, कधी गेली, हेच आपले सगळे विचार झालेत. होय का नाही? होय ना? हेच केलंय मंदिरात जाऊन सगळं आपण. मला पण माहिती आहे आपण अनेक वेळा असे चुकीचे विचार केले, त्याचं फळ खूप वाईट मिळतं. म्हणून आता आठव भगवंतांना, इथून कर दर्शन चालतंय, पण त्यांच्या समोर इतकी आपली पश्चातापाची भूमिका असावी, इतकं आपल्याला खेद असावा अंतरंगातून की खूप चुकलो मी, नाही चुकायचं आता मला पुन्हा भविष्यामध्ये. मी खूप पाप केले, दोष केले, हे सगळे माझे दोष नष्ट होऊ देत. भगवान तुम्हीच मला मदत करणार आहे ह्याच्यासाठी. इतकं आपलं भाव असतील तर भगवान आशीर्वाद देतात. माहिती का तुला? तुमचे भगवान आशीर्वाद देतात का? कुठं देतात? बघतात तर का तुमच्याकडे भगवान? मग आशीर्वाद कसं देते तो? भगवान आशीर्वाद देत नाही, तुमचे परिणामच तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुमचं भविष्य त्या परिणामाने परिवर्तित होतं. म्हणून म्हणायचं भगवंतांना फक्त आपली भक्ती आहे तिथं, त्यांच्या प्रती ते आदर्श आहेत आपल्यासाठी. म्हणून काय, लाखों को बारा है मुझको भी उबारो तुम, मझधार में है नैया उसको भी तिरा दो तुम, मझधार में अटका हूँ उसे पार लगा देना. मी अडकलो या संसारामध्ये, चुकलंय माझं, हे भगवान तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर काढा, नाहीतर मी पुन्हा या संसारात दुसऱ्या संसारात जाणार, परत तिसऱ्या संसारात जाणार. सगळे जीव संसारात आहेत. माहिती तुला? हे किडामुंगींचा संसार असतो का नसतो? कसं त्यांना काय कमवायचंय का, स्वयंपाक करायचंय, काय पोरं बाळ आहेत, मग संसार कसं त्यांना? संसार येत का ते? संसार येत नाही. काय त्या नारकीला संसार असतो का नसतो? नसतो. देवांना, देवगतीतल्या देवांना, हे सगळे तिर्यंचांना, कुत्रा, मांजर, शेळी, यांना संसार असतो का नसतो? सगळ्याला आपल्या आपल्या प्रकाराने संसार आहे. खाणं पिणं हेच संसार आहे.
जन्म मरण करणं हेच संसार आहे. हे करणं म्हणजे संसार नाही आहे. कारण आदिवासी लोक असलं काय करत नाहीत, आपल्या सगळं पैसे कमवायला जावा, कुठेतरी घर बांधून राहावा, त्याची रक्षा करा, पोरं बाळांना सांभाळा, हे नाही आहे त्यांच्याकडं. त्यांचं लाईफ साधं आहे. काय, झाडाची फळं खावा, जेव्हाचं तेव्हा मिळवा, कमवा, द्या, घ्या, बस. असं काय आपल्या सगळं संचय करून ठेवणार किंवा धंदा व्यापार करायसाठी दुसरीकडे जाणार, असं काय नाही त्यांचं जीवन. मग संसार आहे की नाही त्यांना पण. तसंच म्हटलं आपल्याला सुद्धा प्रत्येक जीवाला संसार आहे, पण फक्त संसाराची व्याख्या काय, जन्म आणि मरण. त्यामुळे सगळे अनेक भवात आपण जन्म मरण केलंय, अजून पण तेच करतोय. म्हणून भगवंतांना म्हणतोय, मजधार में अटका हूँ उसे पार लगा देना. आता मला या संसारात अटकायचं, असं तीव्र भाव कर. मला या बास कोणाचं संयोग नको, मी माझ्या आत्म्याच्या संयोगात राहणार, माझा उद्धार करणार. भगवंतांच्या बाजूला बसायला मिळतं, माहितीये बसायचंय का? त्यांच्या बाजूलाच बसायचंय नवऱ्याच्या. ते तुझ्या आधी मोक्षाला जातील, माहितीये का तुला? एवढे भद्र परिणामी आहेत ते. मग आपल्याला कुठे जायचंय? तिथं जाऊन पण त्यांच्या बाजूला बसायचं नाहीये. आपल्याला आपल्या आत्म्याजवळ बसायचंय. ते पण जीव आहे, ते स्वतंत्र आहेत, आपण पण स्वतंत्र आहे. भाव वासना करायची. म्हणून भगवंतांना एकदा असं ज्ञानपूर्वक स्मरण कर आणि भावपूर्वक त्यांची भक्ती कर की हे भगवान, मला ह्याच्यातून काढा. आता मला ह्याच्यात अडकायचं, कुठल्याही भावात मला या संसारात अडकायचं नाही, नाही, नाहीच. एवढ्या परिणामांनी बघ की असं जादू होती की नाही जीवनामध्ये. जादू असती त्या भक्तीमध्ये. म्हणून तर पूज्यपाद नावाचे आचार्य होते, त्यांची दृष्टी गेली होती आणि ते बस भगवंतांची भक्ती करायची. डोळेच नसलेला जीव कसं जगतो? कसं असेल त्यांचं जीवन? किती संकट असणार त्यांच्या जीवनात, तर काहीच दिसत नाही डोळ्याला त्यावेळेस. पण त्यांची सगळी धारा भगवंतांशी जोडलेली होती. काय, भगवान म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व, बास. मग ते दिवस रात्र भगवंतांच्या चरणाशी बसायचे. आणि एक दिवस ते बसून माळ करत होते अशी त्या गाभाऱ्यात बसून, आणि अचानक माळ तुटली आणि सगळे मणी असे विखरले. मग डोळ्याला तर दिसत नव्हतं, मंदिरात दुसरं कोण नव्हतं, मग ते गोळा कसे करायचे? आणि त्यांनी ठरवलं की हे दोष आहे माझ्याकडून झालेला, त्यामुळे त्यांनी सगळे मणी वेचून पुन्हा ती माळ करायचं ठरवलं. आणि सगळे वेचत असताना त्यांना त्यांचं डोकं त्या वेदीला लागलं जोरात. म्हणजे काय म्हणायचं, ज्याच्यावर भगवान विराजमान असतात ना, ते वेदी म्हणायचं त्याला. तर त्या वेदीला चुकून डोकं लागलं त्यांचं आणि डोक्यातून रक्त गळायला लागलं. तर जो दोष होता ना, दृष्टी दोष, तो नष्ट झाला आणि त्यांना दिसू लागलं. काय झालं सांग? त्याला तुम्ही जादू म्हणता, पण ती जादू काय भगवंतांनी केली नाही. कोणी केली? त्यांच्या भक्तीने जादू झाली. मग तसं आपल्या पण आयुष्यात जादू होऊ शकते, आपण भक्तीच करत नाही तशी. कोण तर म्हटलं असतं, मला डोळ्याला दिसत नाही, काय धर्म करायचंय, मी काय जाऊन बसू मंदिरात, देव दिसत नाही तर काय करू तिथं बसू, असं म्हटलं असतं कोण तर. पण त्यांनी नाही, मला तेच शरण आहे, मला त्यांच्याकडंच माझा उद्धार होणार आहे, हे भाव त्यांचे. आणि त्या भावपूर्वक त्यांनी जी भक्ती केली, बस मला माझ्या आत्म्याचं वेदन करायचंय आणि भगवंतांच्या चरणी थांबायचंय, एवढे त्यांचे विचार, एवढं समर्पण, त्याच्या निमित्तात जादू झाली. आपल्या आयुष्यात जादू होणार की नाही? कसं होणार? त्याच्यासाठी समर्पण आवश्यक असतं. म्हणून एवढं भाव तरी, एवढे प्रेरणेने भाव तरी करायचे, उत्स्फूर्त भाव करायचे. मला धर्मच करायचंय, मला बस आत्मरूपच राहायचंय, मला फक्त जाणतच राहायचंय, एवढेच भाव कर आणि जाणीव कर. त्याच्या निमित्तात जादू होणार. आणि त्या जिनवाणी मातेच्या, त्या अनिहंत सिद्ध भगवंतांच्या आणि खऱ्या गुरूंच्याच मला शरण राहायचंय, हे एवढे दृढ भाव ठेव, तर सगळीकडे आपण सुरक्षित आहोत. अन्यथा सगळीकडे आपण भयभीत राहणार. म्हणून मी आत्मा आहे हे जाणायचं आणि सतत त्या रूपच परिणमन करायचं. जाणायचं थोडं, 1 मिनिट ध्यान करू. शरीरापासून भिन्न
स्वतःच्या जीवद्रव्याला जाणा. पहा हा मी अशरीरी जीव आहे. हा मी मनुष्य नाही, स्त्री नाही, आई नाही, मी तर जीव आहे. या जीवामध्ये दुःख नाहीच, संसार नाहीच, जन्म नाही, मरण नाही, भूक नाही, तहान नाही. सुंदर आहे आत्मा, पहा. मी शुद्ध आत्मा आहे. सर्व क्रिया करत असतानाही हा मी फक्त जाणणाराच आहे. ज्ञानाने संपन्न आहे. सिद्ध स्वरूप आहे, जाणीव करा. या जीवावर कोणतेही संकट नव्हते, नाही, नसणारच. या जीवामध्ये कोणतेही भय नव्हते, नाही, नसणारच. मी तर निर्भय स्वरूप आहे. मी तर आनंद स्वरूप आहे. जीव पहा, जीव आहे. सुख स्वरूपोऽहम्. निष्कर्म स्वरूपोऽहम्. ओम.